आता जीबीएसचा धोका आहे आणि माणसाचा जीव जाऊ शकतो। अशा परिस्थितीत पण जर मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी बेजबाबदारपणे वागत असतील तर मला असं वाटतं मागी गणेश जयंतीच्या निमित्ताने मी बाप्पाकडे विनंती करतो की ह्याला सद्बुद्धी दे। गाड्या घेण्याच्या खात्रीचे सगळे लोक झालेले आहेत। तुमच्या लोकांना इकडे येऊन ठेवा आणि कोण आजारी पडलं तर मग कोण द्या तुम्ही। एवढं अक्कल नाही माणसाला होतोय ना वास यायला लागला आता पूर्ण। अरे एक किलो जाऊन कालचं आलेलं ते खूप गोष्ट वेगळी म्हणजे तुमचं सेफ्टी कहाणी आहे बाजूवरती का मागलं ना सेफ्टी। आपल्यासोबत अभिजित सर आहेत। कालच आपण हा कोळडोंगरी विभागातील हा जो महत्त्वाचा विषय आहे तो आपण घेतला होता आणि ज्यामध्ये सिवर लाईन आणि पाण्याची लाईन ही दोन्ही कुठेतरी मिक्स होताना आपल्याला बघतो आपण। ज्या पद्धतीने हे अत्यंत धोकादायक या विभागात झालेलं आहे आणि त्यासाठी आज पुन्हा एकदा अभिजित सामंत आपल्यासोबत आहेत, माजी नगरसेवक साहेब। काय सांगाल ज्या पद्धतीने आपण काल अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांना पत्र दिलंय आणि कशा पद्धतीने आता पुन्हा कारवाई होणार असं सांगतात त्या ज्या पद्धतीने आपण फॉलोअप करताय पण हा विषय फार गंभीर आहे। विषय गंभीर म्हणजे असं जसं मी काल तुम्हाला म्हटलं होतं की आपण जिवा महाले मार्गवरचं काम 2 वर्ष पाठपुरावा करून पूर्ण केलं आणि आता तुम्हाला हा जो ब्रिज दिसतोय हा पिलर जो दिसतोय ते पिलरचं काम होत असताना इकडून जी लाईन जाते त्या पिलरकडे ती पंक्चर करण्यात आली होती। ब्रिज डिपार्टमेंटचे जी लोक जो कॉन्ट्रॅक्टर काम करत होता त्या पुढचं काम झालं तरी हे काम न झाल्यामुळे साईवाडीची लाईन जी मागून येते सुभागेलीकडून अशी जॉईंट होत नव्हती। आता 2020 पासून काम करतो आम्ही 2025 मध्ये आहोत। 4-4.5 वर्ष झाली तरी साईवाडीची लोक सिव्हर नेटवर्क पासून वंचित आहे। आणि नुसतं साईवाडी नाही हा समोरचा जो तुम्हाला सगळा भाग दिसतोय पारसी कॉलनी असेल बाजूच्या ज्या भीमानगर आणि सगळ्या ज्या आहेत मांजरेकर वाडी म्हणतो आम्ही ह्याला हे सगळे अनसिवर्ड आहेत। अंधेरीसारख्या ठिकाणी या सोसायट्यात अनसिवर्ड असणं हे महानगरपालिकेचं मोठं फेल्युअर आहे। एक लोकप्रतिनिधी पाठपुरावा करतोय पण अधिकारी इकडून तिकडे टोलाटोली करतात। तुम्ही आता इकडे उभे होतात त्यांचे कोण मैंगणे म्हणून हे होते ते पण मी त्याला म्हटलं अरे तुम्ही 4 तुमची माणसं सांगा ज्यांच्यावर आपण जॉईंट मीटिंग लावू म्हणजे हँडओव्हर होईल आणि पुढचं काम करता येईल। तुम्हाला तो जो कोण आकृती डेव्हलपर त्याला एनओसी देता येईल आणि साधारण 3000 लोकांना ह्याच्यातून सुटका होईल। प्रॉब्लेम तिकडे काय झाला परत सांगतो सिवरची टाकी आहे बाजूला पाण्याची टाकी आहे 20 वर्ष जुनं झालेलं आहे। सिवर टाकीतलं पाणी आता पाण्याच्या टाकीमध्ये झिरपायला लागलेलं आहे आणि काल जो मी मुद्दा म्हटला आतापर्यंत कॉलरा व्हायचा लोकांना जुलाब व्हायचे उलट व्हायचे आता जीबीएसचा धोका आहे आणि माणसाचा जीव जाऊ शकतो। अशा परिस्थितीत पण जर मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी बेजबाबदारपणे वागत असतील तर मला असं वाटतं मागी गणेश जयंतीच्या निमित्ताने मी बाप्पाकडे विनंती करतो की ह्याला सद्बुद्धी दे। तुमचे बाकीचे काय उद्योग असतील तर ठीक आहे निदान ह्या जीवघेण्या आजारापासून वाचवण्याकरता तुम्ही तातडीने कामं करा। त्यांनी आता म्हटलेलं आहे की 15 दिवसामध्ये आम्ही हे पूर्ण करतो म्हणून माझा याच्यावरती विश्वास नाही पण मी असं ठरवलं की आता जे अधिकारी इकडे होते प्रशांत म्हणून त्यांना मी म्हटलं की तुम्ही तुमचं लेटर तयार झालं ब्रिज कडून सिव्हरकडे की मला सांगा पुढचा फॉलोअप मी करेन। महानगरपालिकेमधली आज परिस्थिती अशी आहे टेबल टू टेबल लोकप्रतिनिधीला धावावं लागतंय झगडावं लागतंय तेव्हा कुठे कामं पूर्ण होत आहेत। ही परिस्थिती सुधारणं आवश्यक आहे असं मला निश्चितच वाटतंय। ज्या पद्धतीने आज तुम्ही बोलताना आम्हाला असं वाटलं की एक नगरसेवक सध्या नसल्यामुळे हा मोठा त्रास होतोय। आपण नगरसेवक होत असताना सध्या महानगरपालिकेत नगरसेवकच नसल्यामुळे हे लोकांना मजा झाली असं म्हणायला हरकत नाही। नगरसेवक असतो तर प्रभाग समितीमध्ये असेल किंवा स्थायी समितीमध्ये असेल जिथे हे पायलिंग करताना तोडलेलं आहे साधारणपणे ह्या पायलिंगच्या खाली सिव्हर लाईनचं ह्यांना ड्रॉइंग मिळाले की नाही जर ड्रॉइंग मिळालं असेल तर ब्रिज डिपार्टमेंटची चूक आहे त्या कॉन्ट्रॅक्टरची चूक आहे आणि जर समजा त्यांनी दिलं नसेल ड्रॉइंग दिलं नसेल तर ते सिव्हर डिपार्टमेंटची चूक आहे। त्यांचे जे सिव्हर प्रोजेक्टचे लोक असतील किंवा ऑपरेशनचे लोक असेल त्यांची चूक आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये मला असं म्हणायचं आहे की एक तर
ब्रिज डिपार्टमेंट चुकीचं आहे किंवा सिव्हर डिपार्टमेंट चुकीचं आहे, पण त्याच्यावेळी आज इकडे 50 लाख रुपयाचा अपहारच म्हणायला पाहिजे, कारण हे गरज नसताना काम करावं लागतं. हे 50 लाख रुपये कुणाचे आहेत? तर तुमच्या आणि माझ्या टॅक्स मधले आहेत. हे 50 लाख रुपयाचं नवीन मायक्रो टनेल इकडे करावं लागलं, त्याच्यावर 2 वर्ष गेली, म्हणजे 50 लाख रुपये पण गेले आणि सायवाडीतली लोक 2 वर्ष सिव्हर नेटवर्क पासून वंचित राहिले. जर हे नगरसेवक म्हणून असतं तर सभागृहात आणि प्रभाग समितीत मी मांडलं असतं, हे जे अधिकारी आहेत, जो असेल ब्रिजचा अधिकारी असेल किंवा सिव्हरचा असेल, त्याची पेन्शन थांबवा, त्याचं बाकीचे जे काय आहेत ते सगळ्या गोष्टी थांबवा, त्याची पुढची कुठली बढती असेल ती थांबवा, खात्याने चौकशी करा आणि जो चुकीचा असेल त्याच्यावर वसुली करा. कारण असं केल्याशिवाय नागरिकांच्या टॅक्समधला पैसा हे असे उधळत आहेत आणि मला असं वाटतं ह्याला कुठेतरी पायबंद घातला पाहिजे. ज्या पहिले आपण बोलत होता महानगरपालिकेचे अधिकारी तुमच्याशी नीट वागत नव्हते, बोलत नव्हते, तुम्हाला मोठी ऍक्शन घ्यावी लागेल असं दिसतंय. नाही, महानगरपालिकेचे अधिकारी बोलत नाहीत कारण त्यांना ती गेले 25 वर्षाची सवय आहे हँड इन ग्लो काम करण्याची, कारण कोण विचारणार नव्हतं. आत्ताचा येणारा सत्ताधारी हा पूर्वीसारखा नसणार आहे, त्यांना त्यांची पद्धत बदलावी लागणार हे लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्यासोबत सायवाडी विकास गणेशोत्सव मंडळाचे लक्ष्मण परब आहेत. लक्ष्मणजी, काय सांगाल, ज्या पद्धतीने आज अभि सामंतजींनी हा विषय उचललेला आहे, हा विषय खूप गांभीर्याचा विषय आहे, कारण काय ज्या पद्धतीने पिण्याचं पाणी हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्या पद्धतीने तुम्हाला आज त्याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागतोय. बरोबर आहे. अभिजित सरांकडे तर आम्ही सारखं मागणीच करतोय, कारण सिव्हरचं ना जे संडाची टाकी आहे ना ओव्हरफ्लो होते आणि साहेबांकडे आम्ही रिक्वेस्ट करतो, साहेब त्याच्यात जातीने लक्ष घालून तेवढं तरी करतायत. अजून जर ते लाईन कंप्लीट झाली असती आणि जर तिला जॉईंट झाली असती तर ते पाणी सांडपाण्याने व्यवस्थित झालं असतं. आणि ते जे पाण्याची टाकी आहे आणि त्याच्या बाजूला जी सिव्हरची असल्या कारणाने लोकांना अतिशय दुर्गंधीचं पाणी येत आहे, त्यापासून लोकांना वाचवायचं असेल हे लवकरात लवकर काम झालं पाहिजे. रवींद्रजी, आपण सुद्धा सायवाडी विभागात राहत आहे आणि ज्या पद्धतीने हा जो त्रास होतोय याबद्दल तुमचं काय मत आहे? साईस्नेहा सोसायटीचे सरचिटणीस म्हणून मी इथे जवळजवळ 12 वर्ष आम्ही इथे पाहतोय की आमच्या सोसायटीमध्ये पाण्याची टाकी, पियाचं पाणी आणि संडासची टाकी ही जवळजवळ त्याचं सांडपाणी जवळजवळ आहे आणि प्रत्येक वेळी या पावसाळ्यामध्ये याचा एवढा हातोनात त्रास होतो. आम्ही नगरसेवक साहेबांच्याकडे जवळजवळ 2-3 वेळा त्यांच्याकडे पण फॉलोअप केलेलं आहे. याबद्दल आमची टाकी आम्हाला वर करून द्या, कारण पिण्याचं दूषित पाणी त्याच्यात मिसळण्याची शक्यता असते, रोगराई वाढण्याची असते. आम्ही त्यानंतर आमदार ह्यांच्याकडे पण पाठपुरावा करतोय आणि आता तसाच हा प्रश्न आला म्हणून जातीने आम्ही इथे हजर राहून याची काय दखल घेतली जाते याची आम्ही शहानिशा करत आहोत. काय अपेक्षा आहे लवकरात लवकर होण्याची? लवकरात लवकर झाली पाहिजे, कारण जवळजवळ आता आमच्या आजूबाजूच्या सर्व सोसायट्या जवळजवळ आहेत, त्यांच्या ड्रेनेज सिस्टीममध्ये कुठे ना कुठेतरी सगळीकडे प्रॉब्लेमच निर्माण झाला आहे. कारण आमच्या सोसायटीवरूनच दिसते असं जागा कमी आहे, कुठून कशी पण लाईन घुसवलेली दिसते. खरं म्हणजे अत्यंत हा गंभीर विषय असताना सुद्धा या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी हे कशा पद्धतीने हे या ठिकाणी काम करतात हे बघण्यासारखं आहे. गेली 4-4 वर्ष जे या विषयावर लक्ष घालत नसतील तर या लोकांचं काय होणार, या विभागात काय परिस्थिती निर्माण होणार हे येणारा वेळच या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहे.